आपणा सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे। सावित्रीबाई फुलेंच्या या जयंतीच्या निमित्त त्यांनाही नतमस्तक होऊया, नमस्कार करूया आणि आज नाशिकमधल्या माणिक टॉवरमध्ये जाऊन विराज कॉलनीमध्ये म्हणजे नाशिक विराज कॉलनीमध्ये राहणाऱ्या श्वेता कल्पेश पारख या वहिनींना भेटणार आहोत। श्वेता कल्पेश पारख या वहिनींना भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना। सुरुवात करूया पुन्हा आपला ट्रॅव्हल, आपला प्रवास। चला धडकी भरली मला। बरं जायचंय कुठे? तुम्ही रस्ता दिलात तर जाऊ ना। ओ आणि मला सुद्धा बघू दे तुम्हाला। नमस्कार। नमस्कार। या उखाणा। आदेश भाऊजी आले पैठणी घेऊन घरात, कल्पेशराव तुम्ही खेळ खेळा एकदम जोरात। अरे वा, म्हणजे आज तुम्ही थांबणार आणि त्याला खेळवणार वाटतं। द्या ओळख करून सगळे। हे माझे मिस्टर। नमस्कार। ह्या माझ्या सासूबाई। नमस्कार। ह्या माझे जाऊबाई। नमस्कार। ते माझे मोठे दीर। नमस्कार। ह्या काकी सासू। नमस्कार। ती मोठी नमस्कार। जाऊबाई। मामी सासू, मामी सासरे, तो त्यांना माझ्या मोठ्या जावेचा मुलगा धर्मेश। ह्या माझ्या मुली रिद्धी, आपल्या प्रेक्षा, धनश्री आणि प्रेक्षा। काय नाव पण विसरायला लागलं। तुम्ही आले ना, दुसरं काय ती माझ्या जावेची मुलगी रिद्धी, ती माझी बहीण। नमस्कार। नमस्कार। चला सगळ्यांची ओळख तर झाली, आता सुरुवात लगेचच गप्पांना। नमस्कार। 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 बालपण कुठलं तुमचं? नाशिक। तुमचं? घोटी, इगतपुरी घोटी। हो म्हणजे तिकडनं आम्ही शिर्डीला एक रस्ता जातो तिकडे। हो बरोबर, इकडेच बालपण गेलं। हो तिथेच बालपण। मी नुकताच एक चित्रपट बघितला होता, बाजीराव। अच्छा, तुम्ही बघितलाय? हो। तसे दिसतात ना? मी काशीबाई एवढं माहिती। हो का? नाही नाही, काय मस्त इतकं छान दिसलं ना, ते दिसल्याबरोबर म्हटलं अरे क्या बात आहे। बरं बरं सांगा, बालपण तुमचं कुठलं? घोटी। घोटी। शाळा कुठली? जनता विद्यालय घोटी। मग कितवी पर्यंत तुम्ही घोटीमध्ये होता? मी लहानपणी माझ्या मावशीकडे होते शिकायला। 2री ते 5वी मी अकलूजला केली। अकलूज? हो। आणि त्याच्यानंतर 5वी नंतर मग घोटीतच। 5वी ते 10वी मग घोटी। एकदम अकलूजला का गेले? माझ्या मावशीला मुलगी नव्हती आणि माझ्यावरती खूप जीव होता आणि माझ्या लहान बहिणी खूप छोट्या छोट्या होत्या आणि जॉईंट फॅमिली, फार मोठी फॅमिली। मग माझ्या मावशीकडे होते 5वी पर्यंत। हा, तिला मुलीची खूप हौस होती, मग मी तिच्याकडेच राहिले। अरे वा, 5वी नंतर आला? हा, 5वी नंतर इकडे कुठे? घोटीला। घोटीला आले। तुम्ही तुमचं शिक्षण सगळं नाशिकलाच केलं। नाशिकला कुठे? रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम। हो का? तुमच्या घरात कोण कोण होतं? मी, मोठा भाऊ, मोठी बहीण, आई वडील। तुमचे आई बाबा काय करायचे? आमची साडीची दुकान आहे। आणि तुमचे आई बाबा? साड्यांचं दुकान आहे आमचं, पण आई घरीच असायची आणि वडील दुकानी। तुम्ही दोघांनी ठरवलं होतं का की साड्यांचं दुकान असेल तरच लग्न करणार वगैरे? नाही, माझी खूप इच्छा होती लग्नानंतर छान छान साड्या पाहिजे म्हणून साडीवालाच नवरा करायचा। ते होतं ना काय ते रेटीवाला, तसं साडीवाला नवरा पाहिजे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.